स्टार्ट करायचं का गाईज? आज आपण चालू करतोय अल्कोहोल, फिनॉल अँड इथर. अल्कोहोल, फिनॉल अँड इथर व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक ऑफ आवर सिलॅबी है ना. सगळ्यांनी हेडिंग टाकायचं आणि फक्त इकडे बघायचं, इकडे बघायचं गाईज है ना. स्टार्ट करायचं. सुरुवातीला हा टॉपिकचे 3 सेशन्स आहेत. पहिला सेशन आहे अल्कोहोल, दुसरा सेशन आहे फिनॉल आणि तिसरा सेशन आहे इथर है ना. तर त्यामध्ये पहिला पार्ट टाका, त्या पार्टचं नाव आहे अल्कोहोल है ना. खूप हा इम्पॉर्टंट कोर टॉपिक आहे, प्रचंड क्रॉसिंग आहे त्याचे प्रत्येक टॉपिकमध्ये आणि फक्त मराठीमध्ये अंडरस्टँड करायचं. आता ह्या 3 ह्याच्यामध्ये गाईज अल्कोहोलचा फंक्शनल ग्रुप काय रे? अल्कोहोल मीन्स आर, व्हेन आर इज अटॅच टू द OH देन इट इज फॉर्मेशन ऑफ व्हॉट? अल्कोहोल. फिनॉल म्हणजे काय रे बाबांनो? बेन्झिनवरती ज्यावेळेस OH ग्रुप असतो त्याला फिनॉल म्हणतात. इथर मीन्स व्हॉट गाईज? इथर इज कॉल्ड एज व्हॉट? ऑक्साइड्स ऑफ अल्केन ऑल हायड्रोकार्बन. ह्याला काय म्हणतात? ऑक्साइड्स ऑफ हायड्रोकार्बन. दॅट इज व्हॉट? ROR हा ना. ऑक्सिजन हा ब्रिजमध्ये असतो. हे त्यांचं इंट्रोडक्शन आहे हा ना. आता ह्या टॉपिकवरती हॅलो अल्केनचं क्लासिफिकेशन आणि अल्कोहोलचं क्लासिफिकेशन ऑलमोस्ट सारखं आहे. काय म्हणलं मी? अल्कोहोलचं क्लासिफिकेशन आणि हॅलो अल्केनचं क्लासिफिकेशन कसं आहे? सारखं आहे. तर पहिला पार्ट चालू करतो गाईज. पुट ऑन द हेडिंग क्लासिफिकेशन ऑफ अल्कोहोल हा ना. फर्स्ट पार्ट वी आर स्टार्टिंग. पार्ट इज व्हॉट गाईज? अल्कोहोल. अल्कोहोलमध्ये क्लासिफिकेशन ऑफ अल्कोहोल. क्लासिफिकेशन ऑफ अल्कोहोल. आता ह्यांच्यामध्ये ABC असे 3 टाइप्स आहेत गाईज है ना. किती टाइप्स आहेत? ABC. पहिला आहे गाईज ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ OH ग्रुप अटॅच्ड है ना. काय? त्या अल्कोहोलमध्ये किती OH ग्रुप अटॅच आहेत त्याच्यावर त्याचं काय झालेलं आहे? क्लासिफिकेशन झालेलं आहे. पॉईंट क्लिअर आहे? ह्यांच्यामध्ये गाईज ह्यांचं क्लासिफिकेशन करत असताना याचा मी छोटासा चार्ट बनवतो है ना. चार्ट हा लक्षात घ्या, चार्टनीच अंडरस्टँड करा. आपण चार्टने जाऊयात. पहिला चार्ट आहे गाईज दॅट इज कॉल्ड एज व्हॉट? मोनोहायड्रिक अल्कोहोल. मोनोहायड्रिक अल्कोहोल है ना. सेकंड वन इज कॉल्ड एज व्हॉट? डायहायड्रिक अल्कोहोल. थर्ड वन इज कॉल्ड एज व्हॉट गाईज? ट्रायहायड्रिक अल्कोहोल. Last one is called as what guys? Polyhydric alcohol. क्लिअर आहे गाईज? आणि त्यांचे एक्झाम्पल्स काहीच लिहायचं नाही रे स्नेहल, एकदम ना ऐकत राहायचं फक्त. उगाच स्टोरी ऐकायचं है ना. फक्त ऐकत राहायचं, बघत राहायचं. फक्त लिहिण्यासाठी वेगळा वेळ देतो तुम्हाला है ना. फक्त ऐकत राहायचं. ह्याच्यामध्ये इम्पॉर्टंट काय बाबा? यांचे क्लासिफिकेशन्स बघा. मोनोहायड्रिक मीन्स व्हॉट? मोनो मीन्स 1, डाय मीन्स 2, ट्राय मीन्स 3, पॉली मीन्स 3 पेक्षा जास्त. पॉली मीन्स व्हॉट? 3 पेक्षा जास्त OH ग्रुप असतील. त्याचे एक्झाम्पल खूप परफेक्ट आहेत. एक्झाम्पल लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. सुरुवातीचा पार्ट आहे एकदम नाजुकीने तुम्हाला पिक करण्याचा मी प्रयत्न करतोय. आता याच्यामध्ये गाईज मोनोहायड्रिक अल्कोहोलमध्ये एक्झाम्पल काय आहेत? CH3OH ग्रुप आहे हा एक झाला. दुसरा काय असेल? CH3CH2OH. दॅट इज कॉल्ड एज व्हॉट गाईज? मिथॅनॉल. ह्यालाच म्हणतात विषारी दारू. आणि दिस कॉल्ड एज व्हॉट? इथॅनॉल. हे जन्नतमध्ये घेऊन जाणारी है ना वस्तू असते, त्यालाच म्हणतात इथॅनॉल है ना गाईज. हा जन्नतमध्ये जाते. आणि एक मन्नत आणि एक दुसरी जन्नत है ना, असे एक आहे. ठीक आहे ना गाईज. नेक्स्ट वन इज व्हॉट? डायहायड्रिक अल्कोहोल. डायहायड्रिक अल्कोहोल म्हणजेच काय असतात? 2 OH ग्रुप असतात. म्हणजे किती असतात? 2 OH ग्रुप असतात. CH2OH आणि CH2OH. ह्या मार्केटमध्ये कोणीही याचं जे नाव आहे ना गाईज, ह्याला म्हणतात ग्लायकॉल म्हणतात, इथिलीन ग्लायकॉल. सायक्लिक कीटाल बनवण्यासाठी याचा उपयोग केला जातो. याच्यावरती माझा US पेटंट आहे.
मी लॅबमध्ये खूप यूज केलेला आहे. हा इथिलीन ग्लायकॉल म्हणतात गाईज. याचं नाव काय आहे? इथिलीन. हा हाय बॉयलर सॉल्व्हंट असतो, हा ना. सांगतो पुढं पुढं याचं कसं आहे ते. आणि ह्याच्यावरती ढिगाराभर रिॲक्शन आपण बघणार आहोत. सुरुवातीला आपण ॲज पर एनसीईआरटी बघणार आहोत. त्यानंतर जो मेन पार्ट आहे, जे एक्स्ट्रा आपण गोष्टी घेणार आहेत आउट ऑफ एनसीईआरटी, दॅट इज वी आर फोकसिंग ऑन व्हॉट? इथिलीन ग्लायकॉल. खूप एक्स्ट्रा कंटेंट इथिलीन ग्लायकॉलबद्दल आहे. एक स्पेशल हेडिंग असेल आपली. त्याचं प्रिपरेशन, त्याच्या केमिकल प्रॉपर्टीज प्रचंड डीपली आपण चर्चा करणार आहोत. क्लिअर आहे. त्यानंतर गाईज ट्रायहायड्रिक अल्कोहोल. ट्रायहायड्रिक अल्कोहोल मीन्स व्हॉट? 3 OH ग्रुप असेल त्याच्यामध्ये. काय करायचं? CH2OH, CHOH आणि CH2OH. ह्याला म्हणतात ग्लिसरॉल म्हणतात गाईज. काय म्हणतात? ग्लिसरॉल, हा ना. याचं नाव काय? 3 OH ग्रुप असतात, त्याचं कॉमन नेम काय आहे? ग्लिसरॉल. आयोपॅक काही नाही. 1 2 3 1 2 3 ट्राय, हा ना. प्रोपेन 1 2 3 ट्रायऑल. प्रोपेन 1 2 3 ट्रायऑल. ह्याचं आयोपॅक नेम असेल, बरोबर ना. आता सध्या आपण कॉमन नेम जो आहेत आयोपॅकला सेपरेटली पॉईंट आपण घेणार आहोत. आता गाईज पॉलिहायड्रिक अल्कोहोलचं खूप जबरदस्त एक्झाम्पल आहे आणि ते लाईफमध्ये कधी विसरणार नाही मी शिकवल्यानंतर. आता मला ते एक्झाम्पल कोणतं आहे? समर्थ्यावरती नजर, इथं वरती, इथं माझ्याकडे पाहिजे, इथं मोड दुसरं खाली बघायचं नाही. इथं फोकस. ते पेन फेकून दे हातातला एकदम इथं. हां, इथं फक्त लक्ष इथं. हां, पॉलिहायड्रिक अल्कोहोल गाईज. पॉलिहायड्रिक अल्कोहोल म्हणजे काय असतात? खूप सारे OH ग्रुप असतात, हा ना. आता त्याचं एक्झाम्पल आहे गाईज सॉर्बिटॉल. काय आहे? सॉर्बिटॉल इज एक्झाम्पल ऑफ पॉलिहायड्रिक अल्कोहोल. नाव काय म्हणलं मी? सॉर्बिटॉल. माझ्यासोबत बोला. सॉर्बिटॉल. सॉर्बिटॉल. ऑर्बिटॉल मी स्ट्रक्चर ऑफ ॲटम शिकवले, ऑर्बिटॉलच लिहितो मी. सॉर्बिटॉल. टॉल TOL. सॉर्बिटॉल म्हणा माझ्यासोबत. सॉर्बिटॉल. सॉर्बिटॉल. क्लिअर आहे? सॉर्बिटॉल. आता सॉर्बिटॉल कसं लक्षात ठेवायचं? लक्षात घ्या, त्याच्यामध्ये सॉर्बिटॉलची स्पेलिंग ही S पासून आहे आणि त्यामध्ये 6 OH ग्रुप असतात. किती OH ग्रुप असतात? 6 OH ग्रुप असतात. कसं लक्षात ठेवायचं? CH2OH मधल्याला काय करायचं? CHOH, CHOH, CHOH. जागा पूर्ण गेला की रे. 1 गुंठा जागा आपला आहे इकडे, है ना. Then what guys? CH2OH, CHOH आणि इथं काय असेल? CH2OH असेल गाईज. पॉईंट क्लिअर आहे, हा ना. किती आहेत अल्कोहोल? खाली CH2 वरती CH2, मध्ये काय सगळं? CH म्हणजे कार्बनला काय बॉन्ड किती असतील? 4 असतील. सॉर्बिटॉलमध्ये काय असतात बाबांनो? हे असतात. फार्मास्युटिकल्समध्ये सॉर्बिटॉल फॉर्म्युलेशन्स ऑफ ड्रग्ससाठी खूप वापरला जातो. हा ना, मी फार्मसीमध्ये होतो ना मी, तर त्या फार्मसीमध्ये ते सॉर्बिटॉलचं प्रचंड, हा ना, जे टॅबलेट्स असतात ना, हा ना, ड्रग्स असतात त्याच्यामध्ये. ड्रग्स म्हणजे फक्त ड्रग्स म्हणजे ते गुंडे डाकू असं काही नसतं. ड्रग्स म्हणजे काय असतात? पॅरासिटामोल हे ड्रगच आहे, हा ना. है ना. आता जे कोणते आहेत ते, आता माझा अमिसल्फ्राईडवरती माझा पेटंट आहे, US पेटंट आहे, है ना. तर ते ड्रगमध्ये सगळेच काही पूर्ण ड्रगच नसतो. आता 500 mg ची गोळी आहे, पूर्ण ते आपण जे टॅबलेट खातो ते 500 mg पॅरासिटामोल असतं का? नसतं ना. त्याच्यामध्ये ग्लुकोज, फ्रुक्टोज, सॉर्बिटॉल अशा टाईपचे कन्स्टिट्युएंट असतात. अशा टाईपचं जे रिसर्च असतो ते रिसर्च, है ना. पुढं फार्मास्युटिकल्समध्ये गेल्यानंतर तुम्हाला ते कळेल. रिसर्चमध्ये गेल्यानंतर होप सो हे तुम्हाला क्लिअर झालं असेल. ऑन द बेस ऑफ व्हॉट? नंबर ऑफ OH ग्रुप अटॅच. पॉईंट क्लिअर आहे? पहिलं काय अडचण आहे का? काहीच नाही. एकामध्ये काय आहे? 1 OH आहे, 2 OH आहे, इथं 3 OH आहेत. ओके ना गाईज? असं आहे. सॉर्बिटॉलमध्ये 6 OH असतात. क्लिअर आहे? चला प्रोसीड टू द नेक्स्ट पॉईंट, दॅट इज अ बी क्लासिफिकेशन. हां, स्नेहल तिकडे बघायचं नाही, इथं फोकस. इथं हे झालेलं आहे. आता काय बघायचं आहे? बी बघायचं आहे. लक्षात आलं का? बी मध्ये बघा गाईज, सेम हॅलो अल्केन आणि हॅलोअरिनचं जे क्लासिफिकेशन आहे ना, सेम तसंच आहे. फक्त लक्ष व्यवस्थितपणे ठेवायचं आहे. इथं बघा गाईज, हा बी आहे, हा ना. बी काय असेल? ऑन द वे कंपाऊंड कंटेनिंग. लक्षात घ्या मी काय काय सांगतो ते बघा. काय म्हणू शकतो मी? कंपाऊंड कंटेनिंग COH bond, COH bond, that carbon is what? sp3 hybridized. आपण हॅलो अल्केन मध्ये काय बघितलं होतं?
CX बॉन्ड बघितलं होतं, इथं काय आहे COH बॉन्ड आहे. बघा सेम क्लासिफिकेशन हॅलो अल्केन सारखं करतोय, लक्षात येते का? सेम क्लासिफिकेशन कसं करतोय, हॅलो अल्केन सारखं करतो गाईज. क्लिअर आहे? आता ह्याचे 3 प्रकार आहेत बाबांनो. देर आर द 3 टाइप्स ऑफ दिस अँड फॉर्मेशन ऑफ. इथं बघा हे असं थोडं NCERT मध्ये दिलं नाही, पण मी याचे प्रकार पाडतोय, अंडरस्टँड करण्याचा प्रयत्न करा, हा ना. आता sp3 हॅबिटाइज म्हणजे नेमकं काय रे, नवीन आलेली कस्टमर, हा ना. का असेल, तो सिंगल बॉन्डेड असेल, तो कार्बन कसा असेल, सिंगल बॉन्डेड असेल. डबल बॉन्ड असले की sp2, ट्रिपल बॉन्ड असले की sp हा मोठा ब्रँड आहे, तर माझं इनिशियल आहे ते, ठीक आहे ना गाईज. आता इथं बघा, हा ना, इथं आहे अल्काइल अल्कोहोल गाईज, अल्काइल अल्कोहोल. अल्काइल अल्कोहोल असंच बोलले मी, कुठे दिलं नाही, पण मीच टाकले तसं, कारण आपल्याला जे 3 टाइप्स पाडायचे. नंतर काय आहे बाबांनो समर्थ, अलायलिक अल्कोहोल, अलायलिक अल्कोहोल. नंतर आहे बेन्झायलिक, बेन्झायलिक अल्कोहोल. लक्षात घ्या काय आहे बेन्झायलिक. क्लिअर आहे ना? आता हे तिघाचे पण स्ट्रक्चर व्यवस्थितपणे अंडरस्टँड करायचं. बेस चांगला बनवा पोरांनो, बेस बनवा. प्रत्येक लाईन ही प्रचंड महत्त्वाची आहे, प्रचंड त्या लाईनकडे अंडरस्टँड करण्याचा प्रयत्न करा. अल्काइल अल्कोहोल मीन्स व्हॉट, मला असं लिहू शकतो का रे, अल्काइल मीन्स व्हॉट, अल्काइल म्हणजे अल्काइलसाठी R लिहू शकतो का मी, आणि अल्कोहोलसाठी OH लिहू शकतो, येस नो. ROH अल्काइल अल्कोहोल. मी याचे 3 टाइप्स पाडतो मी. किती टाइप्स पाडतो मी, त्याचे 3 टाइप्स मी पाडतो. पॉईंट क्लिअर आहे? आता पहिले बघा, एक टाईप सांगितलं की तुम्हाला येणार आहे हे बघा. आता एक टाईप सांगितलं ना तुम्हाला येणार आहे. याचे अल्कोहोलचे, अल्काइल अल्कोहोलचे 3 प्रकार आहेत. पहिला आहे प्रायमरी, दुसरा काय आहे सेकंडरी, तिसरा काय आहे टर्शियरी. टर्शियरीला टर्ट म्हणायचं. काय म्हणायचं, टर्ट. टर्ट म्हणजे टर्शियरी. पूर्ण टर्शियरी लिहित बसायचं नाही स्पेलिंग, हा ना, नाहीतर हा ना कार्ड टर्टर करायला म्हणतात का नाही आपल्या गावाकडे, एक्स्ट्रा बोलायला की, बरोबर ना. टर्ट मीन्स व्हॉट, टर्शियरी. आता प्रायमरी अल्कोहोलची एक्झाम्पल बघा आणि कसं अंडरस्टँड करायचं पुढच्या, हा ना, भवितव्यामध्ये कसं जायचं बघा. प्रायमरी अल्कोहोल म्हणजेच काय आहे, CH3OH आहे. अजून एक एक्झाम्पल आहे CH3CH2OH आहे. ह्याची एक ट्रिक्स आहे मुलांनो, ह्याची कसं सांगायचं ते मी सांगतो तुम्हाला, हा ना. सेकंडरी अल्कोहोलबद्दल जाऊयात आपण. हा पहिला मिथेनॉल आहे, दुसरा इथेनॉल आहे. मला थोडंसं याला छोटं करतो मी, कारण का मला थोडीशी इथं जागा पाहिजे गाईस. आय नीड सम स्पेस गाईस, है ना. क्लिअर आहे? हां, इकडे बघा. प्रायमरी अल्कोहोल कसं, पहिल्यांदा सगळ्यांचंच एक्झाम्पल देतो मी, नंतर आपण सेकंडरी अल्कोहोलकडे जाऊयात. आपण सेकंडरी अल्कोहोलकडे आपण जाऊयात. सेकंडरी अल्कोहोल मीन्स व्हॉट, CH3CHOH CH3. ह्या कंपाऊंडचं कॉमन नेम लक्षात ठेवायचं आहे. समर्थ का असते कॉमन नेम, असंच 10 वेळेस 17 वेळेस म्हणून घेतला, 17 वेळेस लिहिले तुझ्या वहीवरती, 17 वेळेस सांगितलं म्हणून 18 वेळेस सांगतोय. नाव कायचं, करेक्ट, आयसोप्रोपाइल अल्कोहोल. आयसोप्रोपाइल अल्कोहोल हे कॉमन नेम लक्षात ठेवायचं आहे. काय नाव आहे त्याचं, आयसोप्रोपाइल अल्कोहोल. हे कॉमन नेम लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा. टर्शियरी अल्कोहोलचं बघा गाईज. टर्शियरी म्हणजे एका कार्बनला 3 CH3 अटॅच असतील आणि इथं काय असेल, OH असेल. याचं नाव काय, टर्शियरी ब्युटाइल अल्कोहोल. याचं नाव काय आहे, टर्ट ब्युटाइल अल्कोहोल गाईज. क्लिअर आहे, येस नो. हां बोला. आता हे गावठी मेथड कशी आहे बाबा हे लक्षात ठेवण्याची. ज्या कार्बनला, मी काय म्हणलं बघा, ज्या कार्बनला किती OH किती H असतील, 3 H असतील. ज्या कार्बनला 3 H असतील आणि ज्या कार्बनला 2 H असतील, लक्षात घ्या, ज्या कार्बनला OH ग्रुप अटॅच आहे, OH ग्रुप अटॅच आहे, त्या कार्बनला 2H और
3 H असतील तर तो काय असेल, प्रायमरी असेल. बघा हा OH ग्रुप किती, ह्या कार्बनला अटॅच आहे, ह्या कार्बनला किती H आहेत, 3 H आहेत, म्हणून तो काय आहे, प्रायमरी आहे. हा OH ह्या कार्बनला अटॅच आहे, किती H आहेत, 2 H आहेत, म्हणून हा प्रायमरी आहे. सेकंडरीसाठी काय, पूर्ण वाक्य लिहायचं. तिथं तुम्हाला काय करायचं आहे, हा OH ग्रुप आहे, ह्या कार्बनला अटॅच आहे, H किती आहेत, एकच H आहे. किती H आहेत, एक H आहे गाईज, एकच H आहे. पूर्ण वाक्य लिहायचं आणि कंप्लीट लिहायचं. आता जो OH ग्रुप आहे ज्या कार्बनला अटॅच आहे त्याला किती H आहेत, 0 H आहेत. किती H आहेत, 0 H आहेत गाईज. 0 H असतील त्याला काय म्हणायचं, टर्शरी अल्कोहोल म्हणायचं. ही वेगळी मेथड आहे सांगण्याची पद्धत आहे मुलांना, एक वेगळी आहे. प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी क्लिअर आहे. OH ग्रुप ज्या कार्बनला अटॅच आहे त्या कार्बनला जर 3 H असतील किंवा 2 H असतील त्याला काय म्हणायचं, प्रायमरी अल्कोहोल. OH ग्रुप ज्या कार्बनला अटॅच आहे त्या कार्बनला जर एकच H असेल त्याला काय म्हणायचं, सेकंडरी अल्कोहोल. OH ग्रुप ज्या कार्बनला अटॅच आहे त्या कार्बनला एक पण H अटॅच नसेल त्याला काय म्हणायचं, टर्शरी अल्कोहोल म्हणायचं. दिस इज व्हॉट गाइस, दिस इज क्लासिफिकेशन ऑफ व्हॉट, प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी, अँड दिस इज अनदर मेथड टू एक्सप्रेस द प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी नेचर ऑफ अल्कोहोल. क्लिअर आहे, काय अडचण याच्यामध्ये. आता जाऊयात, सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे अलायलिक अल्कोहोल गाईज. आता महत्वाचं काय आहे, अलायलिक कार्बन म्हणजे काय, अलायलिक कार्बन म्हणजे नेमकं काय. त्याच्यामध्ये काय असतं बघा, डबल बॉन्ड नंतर सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, आणि नंतर काय असतो, OH ग्रुप असतो गाईज. लक्षात घ्या, हा अलायलिक सिस्टीम आहे. CH2 डबल बॉन्ड CH, हा CH2, हा OH, हा ना. डबल बॉन्ड नंतरचा कार्बन, काय म्हणलं मी, डबल बॉन्ड नंतरच्या कार्बनला अलायलिक कार्बन म्हणतात. लक्षात आलं का, डबल बॉन्ड नंतरच्या कार्बनला काय म्हणतात, अलायलिक कार्बन म्हणतात. अलायलिक कार्बन आपल्या सिलेबसमध्ये प्रचंड महत्वाचा आहे, कारण अलायलिक हॅलोजिनेशनसाठी NBS हा ना नावाचं एक रिएजंट आहे. ते त्याच्यावरती खूप सारे क्वेश्चन्स येतात गाई, JEE मध्ये येतात, नीटमध्ये येतात, पोलीस भरती, तलाठी भरती, सगळ्या भरतीमध्ये त्याच्यावरती प्रश्न विचारायला लागलेले आहेत. क्लिअर आहे, ओके. आता इकडे लक्ष द्या. हा जो कार्बन आहे गाईज, आपली हेडिंग काय आहे, तो कार्बन काय, जो OH ग्रुप ज्या कार्बनला अटॅच आहे तो कोणता हायब्रिडाइज आहे, sp3 आहे. sp3 साठी कार्बन कसा असायला पाहिजे, सिंगल बॉन्डेड असायला पाहिजे. आता हा कार्बन कोणता आहे, sp2 आहे, कारण डबल बॉन्ड आहे याला. हा कार्बन कोणता आहे, हा पण sp2 आहे. अरे बाबा आपल्याला ह्याच्याशी काय देणे घेणं आहे, आपल्याला देणे घेणं कोणाशी आहे, ह्याच्याशी आहे ना, ह्या कार्बनशी. हा sp3 आहे, सिंगल बॉन्डेड आहे ना. लक्षात आलं का. आता जनरली आता असं आता आपले जनरलाइज एक्झाम्पल माहिती आहे का. आता फॉर एक्झाम्पल एक मुलगा हा ना, पोरग त्या पुरीला कोणीतरी पुरीला बघायला जातं है ना, गावाकडे है ना, बघण्याचा कार्यक्रम असतो है ना. पोरगी गेली की ती पोरगी मस्त आणि मेहंदी काढून है ना, नेल पेंट फिल्म लावून है ना, चहा वगैरे देतात, ते कार्यक्रम असतो. आणि तिथे इंट्रोडक्शन काय असतं ऐका ना, तिथे इंट्रोडक्शन काय असतं बघा, की पुरीचा भाऊ ऐका ना. आता नातेवाईक काय कसं चर्चा बघा, पुरीचा भाऊ इंजिनियर आहे, पुरीचा भाऊ MBBS आहे, बरोबर ना. हे सगळे ते पुरीचा भाऊ, पुरीचा बाप कणी केंद्र प्रमुख आहे, पुरीचा बाप कणी ही आहे ती आहे है ना, हा ना, पोराचा भाऊ. अरे त्या पुरीच्याकडचे काय म्हणतात, अरे बाबा त्यांचे असतील, अरे जे करणारं पोरग ते काय, त्याने काय करायना. आपल्याला पॉईंट कोणाशी आहे, जो OH ग्रुप ज्या कार्बनशी अटॅच आहे तो sp3 आहे का. लक्षात आलं का. म्हणून त्या हेडिंग खाली हा कंपाऊंड आहे, ह्याच्यामध्ये sp2 आहेत बाकीचे. ह्याच्याशी आपलं देणं घेणं काय, आपलं देणं घेणं कोणाशी आहे, देणं घेणं आपला OH ग्रुप कुणाशी अटॅच आहे. लक्षात येते का, आपला OH ग्रुप कुणाशी अटॅच आहे. म्हणून हा कम अंडर द कॅटेगरी ऑफ व्हॉट, COH bond that carbon is what, sp3 hybridized. This is called as what, allylic alcohol. आता ह्याचे अलायलिक अल्कोहोलचे पण टाइप्स आहेत मुलांनो, ह्याचे पण प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी टाइप्स आहेत ओपिटंडनच्या बुक्समध्ये. नॉर्मल NCERT मध्ये काही दिलं नाहीत. आता ह्याचे अलायलिकचं आपण थोडंसं आपण एक्स्ट्रा बघूयात, आपण थोडंसं एक्स्ट्रा हा ना. अलायलिक अल्कोहोल आपण बघूयात, आपण अलायलिक अलायलिक अल्कोहोल गाईस हा ना. अलायलिक अल्कोहोलचं मी आता एक्सप्लेनेशन दिलं काय, CH2 डबल बॉन्ड CH CH2OH. पॉईंट क्लिअर आहे. डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड CH2OH त्याला काय म्हणायचं, अलायलिक अल्कोहोल म्हणायचं. लक्षात घ्या, हा कोणता अल्कोहोल आहे,
हा प्रायमरी अल्कोहोल आहे. अलायलिक अल्कोहोलमध्ये हा कोणता आहे? हा आहे प्रायमरी अल्कोहोल. लक्षात घ्या, याच्यामध्ये पण प्रायमरी सेकंडरी टर्शियरी करायचं. हा प्रायमरी आहे, ह्याच्यामध्ये हा ना सेकंडरी, नंतर हा काय आहे? टर्शियरी गाईस. कसं लक्षात ठेवायचं? प्रायमरी अल्कोहोल म्हणजे काय? जो OH ग्रुप ज्या कार्बनला अटॅच आहे त्याला किती H आहेत? 2 H आहेत. किती H आहेत? 2 H आहेत, म्हणून हा काय आहे? प्रायमरी आहे. CH2 डबल बॉन्ड CH CH2OH गाईस. सेकंडरी म्हणजे काय असेल? ह्याला इथला एक H कमी करायचा आणि कार्बन जोडायचा. इथला एक जो कमी करायचा आणि काय जोडायचा? कार्बन जोडायचा. असं लिहिता येईल का? CH2 डबल बॉन्ड CH, इथला एक CH, इथं CH3 करा, इथं काय आहे? OH. हा सेकंडरी आहे ना. जो OH ग्रुप ज्या कार्बनला अटॅच आहे त्या कार्बनला काय आहे? एक H आहे, म्हणजे तो सेकंडरी आहे. पण इकडं काय? अलायलिक आहे ना. अलायलिक म्हणजे साठी काय? डबल बॉन्ड नंतरच्या कार्बनवरती एकच H आहे. दुसऱ्या लँग्वेजमध्ये काय म्हणू शकतो आपण? डबल बॉन्ड नंतरच्या कार्बनवरती H किती आहेत? एकच H आहे. दॅट इज कॉल्ड एज व्हॉट गाईज? दॅट इज कॉल्ड एज सेकंडरी अलायलिक अल्कोहोल. कोणी सांगत नाही बरं का, सेकंडरी अलायलिक अल्कोहोलचे पण टाईप्स असतात ते. लक्षात आलं का? आपण एक्सप्लेन करतोय, लक्षात घ्या. टर्शियरी म्हणजे काय असेल? इथला Hच्या ठिकाणी अजून एक CH3 जोडा, कार्बन जोडा, काही पण जोडा, फक्त H. जो OH ग्रुप ज्या कार्बनला अटॅच व्हायला ना त्याला एक पण H नको आहेत. म्हणजे चला असं लिहिता येईल का? CH2 डबल बॉन्ड CH, हा C आहे, इकडे C, काही पण C लावा, कोणता पण एक्सटेंड करा, काय लिहायचं लिहा. इथे CH3 लिहू शकता किंवा CH2 CH3 लिहू शकता. हा आहे का? दिस इज व्हॉट? टर्शियरी अलायलिक अल्कोहोल गाईस. दिस इज कॉल्ड एज व्हॉट? टर्शियरी अलायलिक अल्कोहोल. पॉईंट क्लिअर आहे गाईस? दिस इज ऑल ओव्हर अबाउट व्हॉट? अलायलिक. आता आपण हा डीपली चालू आहे. आपण लक्षात येते का? आपण काय चालू आहे? डीपली चालू आहे. स्नेहा कळते का? हां, थोडंसं अंडरस्टँड कर. मला माहीत नाही तुझा बेस कसा आहे ते. ठीक आहे ना? अंडरस्टँड. चलत चलत गोष्टी पकडायच्या. बरोबर ना? क्लिअर आहे ना? आपण अलायलिकचे पण आपण काय बघितलं? टाईप्स बघितले. पुढे जायचं? हां, पुढे जाऊयात आपण. आता नंतर कोण आहे रे? आपला हा आहे ना बेन्झिलिक आहे ना. हा बेन्झाइलिक अल्कोहोल बघायचं ना आपल्याला. पण स्पेशल आपण तिकडेच बघूयात आपण, किंवा इथं थोडंसं एक्सप्लेन करतो पुढच्या स्लाइडवरती. पूर्ण प्रशस्तपणे बेन्झाइलिकचे प्रायमरी सेकंडरी टर्शियरी टाकूयात आपण. बरोबर ना? बेन्झाइलिक अल्कोहोल म्हणजे काय? लक्षात घ्या रे. बेन्झिनवरती काय करायचं? बेन्झिनवरती CH2 ॲड करायचं आणि ह्याला OH लिहायचं गाईज. ह्याला काय म्हणतात? बेन्झाइल अल्कोहोल म्हणतात. काय म्हणतात त्याला? बेन्झाइल अल्कोहोल म्हणतात. काय म्हणतात समर्थ? बेन्झाइल अल्कोहोल म्हणतात. पॉईंट क्लिअर आहे का? बेन्झिनवरती CH2 नंतर OH. लक्षात आलं का? त्याला काय म्हणतात? बेन्झाइलिक अल्कोहोल म्हणतात. आता ह्या कॅटेगरीमध्ये कुणाच्या अंडर हा क्लासिफिकेशन कोणाच्या कॅटेगरीमध्ये येतो रे? ह्याच्या येतो. अरे बाबा नो, हा कार्बन काय इथला डबल बॉन्डेड आहे ना इथला. हे सगळे कार्बन, बेन्झिनचे 6 कार्बन आहेत. हे सगळे कार्बन कोणते हायब्रिडाइज आहेत? sp2 आहेत. आपल्याला देणे घेणे का sp2ची? नाही ना. आपली पोरगी कोणत्या पोराला दिला त्याची देणे घेणे ना. आपली पोरगी कुठे अटॅच होल्ले आहे? आपली पोरगी इथं अटॅच होल्ले. हा कोणता आहे? हा sp3 आहे ना काहीच. त्याचा भाऊ काय करतोय, बाप काय करतोय, देणे घेणे का आपल्याला? अरे आपला जावई काय करतोय हे महत्वाचं आहे. आपला जावई sp3 आहे ना. लक्षात आलंय का तुम्हाला? म्हणून हे ह्या कॅटेगरीमध्ये आहे. आता ह्याचे बेन्झाइलिक झालं ना. हा बेन्झाइलिक बघा, बेन्झाइलिक अंडरस्टँड करायचं. तिकडं काय होतं? बेन्झाइलिक क्लोराईड होतं अल्कोहोल हॅलो अल्किनमध्ये. इथं काय? बेन्झाइलिक अल्कोहोल आहे. ह्याच्या प्रचंड रिॲक्शन्स पुढे आहेत. हा प्रायमरी अल्कोहोल येतो हा. ठीक आहे. आता बेन्झाइलिक अल्कोहोलचे पण 3 प्रकार आहेत गाईस. बघा आता प्रकार बघा. आता काय म्हणलं मी? बेन्झाइलिक अल्कोहोल. बेन्झाइल अल्कोहोलचे 3 प्रकार आहेत गाईस. किती प्रकार आहेत? देयर आर द 3 टाइप्स ऑफ बेन्झाइलिक अल्कोहोल. नंबर 1 प्रायमरी बेन्झाइलिक अल्कोहोल. प्रायमरी बेन्झाइलिक अल्कोहोल. दुसरा आहे सेकंडरी बेन्झाइलिक अल्कोहोल. तिसरा आहे टर्शियरी. आता प्रायमरी बेन्झाइलिक अल्कोहोल म्हणजे नेमकं काय असतं? हा प्रायमरी बेन्झाइलिक अल्कोहोलचंच एक्झाम्पल आहे. जो OH ज्या कार्बनला अटॅच आहे, लक्षात घ्या किती लांब चलतं बघा ही ट्रिक्स. जो OH ज्या कार्बनला अटॅच आहे, किती H आहेत? 2 H आहेत ना. 2 H असली काय असतं? प्रायमरी असतं.
इथं काय असेल, इथला एक एच काढायचं आणि सी एस कार्बन जोडायला, इथला एक एच काढायचं आणि कार्बन जोडायचं. लक्षात घ्या, जमेल का? इथला काय केलं आपण, इथला एक एच काढला आणि इथं काय जोडलं, कार्बन जोडलं. इथं राहिला किती, 2 मधनं एक एच गेला, एक एच राहिला. हा काय झाला, सेकंडरी बेन्झाइलिक अल्कोहोल. लक्षात आलं का? टर्शियरी अल्कोहोल कसा असेल, इथला पण एच काढायचा, इथला पण एच काढायचा. एच काढल्यानंतर काय होईल बाबांनो, असं होईल का, एच काढा आणि हा टर्शियरी अल्कोहोल होईल का, हा ना, होईल ना, हा टर्शियरी अल्कोहोल, बरोबर ना. टर्शियरी बेन्झाइलिक अल्कोहोल होईल. बेन्झाइलिक म्हणजे नेमकं काय शब्द आहे, बेन्झिनवरती जो कार्बन असतो त्या कार्बनवरती OH ग्रुप असणे म्हणजे बेन्झाइलिक अल्कोहोल. दॅट्स इट अबाउट द बी टाईप गाईज. क्लासिफिकेशन बेस्ड ऑन कंपाऊंड विच हॅव्हिंग व्हॉट, कोणता असेल कंपाऊंड विच हॅव्हिंग COH बॉन्ड, दॅट कार्बन इज व्हॉट, sp3 हायब्रिडाइज. क्लिअर आहे, आर्या क्लिअर आहे, क्लिअर आहे का, यस नो. आता पुढे जायचं, पुढे जायचं. आता तिसरी टाईप आहे मुलांना ह्याच्यामध्ये, ह्याची तिसरी टाईप आहे, हा ना. आपण डीपलीच बघतो बरं का क्लासिफिकेशन, क्लासिफिकेशन सरफेसली बघतो का आपण, नाही, डीपली बघतोय. आता तिसरं टाईप आहे आदित्य, तिसरं टाईप कोणता आहे, त्याला म्हणायचं सी टाईप. ABC आप्पा बळवंत चौक, है ना, सी, है ना. जायचं पुढं. आता ह्याच्यामध्ये गाईज कंपाऊंड, ह्याला पुन्हा एकदा काढली याची हेडिंग, कंपाऊंड कंटेनिंग COH बॉन्ड. COH बॉन्ड आहे, तर कार्बन कसा आहे, sp2 हायब्रिडाइज आहे. अगोदर काय होतं, sp3 आहे. काहीच करायचं, ह्याचे 2 टाईप्स आहेत पोरांनो. काय, ह्याचे फक्त 2 टाईप्स आहेत, लक्षात घ्या. कोणकोणते सांगतो तुम्हाला. 2 टाईप्स आहेत, साधं सोपं एकदम, काहीच नाही त्याच्यामध्ये, है ना. अलायलिकचा छोटा भाऊ आहे. अलायलिकचा छोटा भाऊ काय असतो, विनायलिक असतो, विनायलिक अल्कोहोल. आणि बेन्झाइलिकचा छोटा भाऊ काय असतो, फिनॉल असतो. आता म्हणा, हा गुणाचा छोटा भाऊ आहे, हा अलायलिक अल्कोहोलचा छोटा भाऊ आहे. आता म्हणा कसं सर, हा गुणाचा आहे, बेन्झाइलिक अल्कोहोलचा छोटा भाऊ आहे. क्लिअर आहे ना. आता म्हणा सर कसं 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 कसं, मी म्हणणार असं, हा ना. इकडे बघा, अलायलिक अल्कोहोल म्हणजेच काय, CH2 डबल बॉन्ड CH2OH गाईज. क्लिअर आहे ना. मी काय करणार ह्याला, स्नेहल, मी ह्याला ना डिस्काउंट करणार, ह्याला उडवणार, ह्याला उडून टाकलं, उरलं काय मग, हे ना हवेत गेला ना उडत, हा CH2 काय गेला, हवेत उडत गेला. डायरेक्ट हा OH कुणाला अटॅच असेल, ह्याला असेल. हा म्हणजेच काय आहे, विनायलिक अल्कोहोल म्हणतात काय त्याला, ह्याला काय म्हणायचं, विनायलिक अल्कोहोल. हा विनायलिक अल्कोहोल. क्लिअर आहे. आता इथं बेन्झाइलिक अल्कोहोल म्हणजे काय असतो, बेन्झिनवरती काय असतो बाबांनो, बेन्झिनवरती CH2 नंतर OH. इथं काय करायचं, ह्याला उडून टाकायचं, कुणाला, CH2 कमी करायचं, फक्त काय करायचं, CH2 कमी करायचं. म्हणजे हा बेन्झिनवरतीच OH ग्रुप अटॅच असेल ना, बेन्झिनवरती OH ग्रुप अटॅच असेल, त्याला काय म्हणतो आपण, फिनॉल म्हणतो. काय म्हणतो आपण, फिनॉल म्हणतो. पॉईंट क्लिअर आहे, लक्षात आलं का. आता इथं बघा, हा इथं का हायब्रिडायझेशन बघा, हा sp2 आहे, हा sp2 आहे, हा OH आहे, हा ना. हा इथं काय असेल, हा कार्बन काय असेल, sp2च असेल गाईस. म्हणून ह्या कॅटेगरीमध्ये ह्याची तिसरी टाईप येते बोला बाबांनो. लक्षात येते का, ह्याची तिसरी टाईप येते. पॉईंट क्लिअर आहे का, येस नो. दिस इज कॉल्ड एज वॉट, क्लासिफिकेशन ऑफ अल्कोहोल गाईज, है ना. होप सो तुम्हाला हे क्लासिफिकेशन क्लिअर कट झालं असेल. काय अडचण आहे का याच्यामध्ये, कुणाला काय अडचण आहे का, ऑनलाईनवाले मॅसेज करा, ऑनलाईनवाले. टेक्स्ट करा, ऑनलाईनवाले. ठीक आहे. आधी इथून सगळ्यांनी लिहून घ्या रे बाबांनो, लिहून घ्या. लिहून घेतल्यानंतर आपण काय करूया, आता त्याचे टाईप्स बघूयात का. दुसरे टाईप्स बघायचं तर थोडंसं फिनॉलचे टाईप्स बघायचे का, फिनॉलचं क्लासिफिकेशन, नाही फिनॉलचं पण क्लासिफिकेशन कंप्लीट करून टाकूयात आपण. म्हणजे पहिल्या लेक्चरमध्ये काय होऊन जाईल, आपलं पूर्ण क्लासिफिकेशनच कंप्लीट होऊन जाईल. हेडिंग टाका, क्लासिफिकेशन ऑफ फिनॉल गाईज. हां,
आणि ते लिहून घ्या अगोदर, आपण क्लासिफिकेशन ना नंतरच करू. पहिल्यांदा लिहून घ्या.